नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायतीसाठी किंवा सरपंचांसाठी महाराष्ट्र शासनाने आता नवीन स्वरूपामध्ये आदेश जारी केले आहेत, जेणेकरून ग्रामपंचायतीचा कारभार हा कायदेशीररित्या आणि भ्रष्टाचार विरहित व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 14 वित्त आयोगाचा निधी आणि 15 वित्त आयोगाचा निधी वापरण्यासंदर्भात देखील गाईडलाईन्स महाराष्ट्र शासनाने सर्व महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना दिलेले आहेत. त्यानंतर जर ग्रामसभा घ्यायची असेल तर त्यासाठी देखील वेगळे नियम आता ग्रामपंचायतींसाठी महाराष्ट्र शासनाने जारी केलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचा जर कारभार करायचा असेल तर त्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 या कायद्यातील तरतुदीनुसार तो कारभार हा करावा लागतो. या कायद्यातील तरतुदीनुसार जर त्यांनी तो कारभार नाही केला तर त्या कायद्यातील तरतुदींचा भंग होतो आणि विशेष करून जे काही ग्रामविकास अधिकारी असतात किंवा ग्रामसेवक असतात यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची शक्यता देखील या प्रकरणामध्ये होऊ शकते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ज्या काही ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत आहेत, कारण ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल तर त्याची सर्वात महत्वाची धुरा ही सरपंच आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये असणारे ग्रामसेवक यांच्यावर आहे. त्या अनुषंगाने जर एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये कुठलाही काम करायचं असेल तर ते काम करताना त्या सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कोणत्या कोणत्या स्वरूपाची काळजी घ्यायला हवी याचं देखील मार्गदर्शन महाराष्ट्राने 2025 मध्ये नियम घालून दिले आहेत आणि त्याचं तंतोतंत पालन करणं आता ग्रामपंचायत किंवा सरपंच किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यावर बंधनकारक होणार आहे. सुरुवातीला काय परिस्थिती होती की कुठलंही काम जर ग्रामपंचायतीला करायचं असेल तर मनमानीपणे ठराव पारित करून त्यांना पटेल तसे काम केले जात होते आणि कागदावर फक्त काम दिसत होतं, प्रत्यक्षात मात्र त्याचा निधी हा संबंधित ग्रामसेवक किंवा संबंधित उपसरपंच सरपंच यांची हात मिळवणी करून तो निधीचा अफरातफर केली जात होती किंवा त्याचा अपहार केला जात होता. परंतु महाराष्ट्र शासनाने असं सांगितलं की जर तुम्हाला ग्रामपंचायतीचा निधी वापरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन्हींची संमती घ्यावी लागेल. ती म्हणजे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे प्रस्ताव केल्यानंतर जे काही काम तुम्हाला करायचं असेल तर त्याचे जिओ टॅगिंगचे फोटो देखील तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अपलोड करावे लागतील आणि त्यानंतरच तो निधी तुम्ही कसा खर्च केला, किती खर्च केला आणि कुठे खर्च केला याचं संपूर्ण अद्ययावतीकरण त्या वेबसाईटवर तुम्हाला अपलोड करावं लागेल. त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की ग्रामसभा ज्या घेतल्या जात होत्या त्या ग्रामसभा ह्या फक्त कागदावर घेतल्या जात होत्या. विशेष करून 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी याच दिवशी फक्त रजिस्टरवर सह्या घेऊन ग्रामसभा झाल्या, कोरम पूर्ण झाला असं भासवून महाराष्ट्र शासनाची किंवा त्या ग्रामपंचायतीतील मतदारांची सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याकडनं फसवणूक केली जात होती. परंतु आता महाराष्ट्र शासनाने असे निर्देश दिले आहेत की जर तुम्हाला ग्रामसभा घ्यायची असेल तर त्याचे नियम तुम्हाला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 736 मध्ये दिलेल्या नियमाप्रमाणे तुम्हाला करावं लागेल आणि त्याच्या पुढे जाऊन ग्रामसभेचे तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग अद्ययावतीकरण करून ते तुम्हाला संबंधित वेबसाईटवर अपलोड देखील करावं लागेल. म्हणजे जो काही प्रकार हा ग्रामसभा फक्त कागदावर घेतल्या जात होत्या, ग्रामसभा घेतल्या, कोरम पूर्ण झाला असं जे भासवलं जात होतं ते आता करणं शक्य नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती ही सरपंच आणि ग्रामसेवक यांना आता मात्र करावी लागेल. त्यानंतर दुसरा महत्वाचा नियम असा केला की जर सरपंच हा सतत 3 मासिक सभांना जर गैरहजर असला तर त्याच्या विरुद्ध मोठी अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते. आता मेडिकल लीव्ह जर त्यांनी घेतली असेल तर मेडिकल लीव्ह संदर्भातली डॉक्युमेंट्स त्यांनी संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे देणं बंधनकारक आहे. ती रजा किती दिवसाची आहे, किती दिवसापर्यंत आहे याचं देखील पूर्ण अपडेट त्या रजेच्या अर्जामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. कारण काय होतं
की फक्त रजेचा अर्ज दिलेला आहे आणि रजेचा अर्ज दिल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं वर्णन हे त्या रजेच्या अर्जामध्ये नसतं, की कुठून तर कुठपर्यंत ती रजा आहे, कशा संदर्भात रजा घेतली आहे, कोणत्या कारणामुळे ती रजा घेतली आहे, याचं कुठलंही वर्णन त्या रजेच्या अर्जामध्ये नव्हतं. परंतु आता जर सलग 3 मासिक सभांना जर सरपंच हे गैरहजर असले तर त्यांना अपात्र करण्याशिवाय शासनाला कुठलाही पर्याय राहणार नाही. शासन म्हणजे कलेक्टर, जिल्हा परिषद सदस्य आणि आयुक्त यांच्या मार्फत त्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई होऊ शकते. त्यानंतर अजून एक नियम असा दिला आहे की जर तुम्हाला 15 वित्त आयोगाचा पैसा हवा असेल शासनाकडनं तर तुम्हाला गावातील जी काही वसुली आहे म्हणजे करपट्टी, पाणीपट्टी ही 100% वसूल करावी लागेल आणि 100% वसुली ज्या गावातून झाली असेल त्याच ग्रामपंचायतींना 15 वित्त आयोगाचा निधी हा वितरित केला जाईल, असं देखील निर्देश महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना दिलेले आहेत. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतींसाठी जे काही नवीन धोरण आता ग्रामपंचायत चालवण्यासाठी आखून दिलं त्यामध्ये त्या चौकटीतच सरपंच, ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक यांना ते काम करणं बंधनकारक आहे. अशा स्वरूपाचे जे काही तक्रारी तुमच्या गावामध्ये असतील तर त्या संदर्भात तुम्ही माझ्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकतात. मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.